तुमच्यात विवेक नसेल तर धर्म स्वातंत्र्य उपयोगाचं नाही. आज जशी आखाटी केली जाते की हिंदू धर्म हा धर्म नाही किंवा हिंदू ही जीवन पद्धती आहे, त्याचं कारण देताना लोक सांगतात की हिंदू या शब्दाचा उल्लेख कुठल्याही हिंदूंच्या मानल्या जाणाऱ्या प्रमाण अशा धर्मग्रंथांमध्ये नाही. मग ते वेद असतील, उपनिषद असतील, संहिता असतील, रामायण महाभारत असेल, गीता असेल आणि पुराण असतील 1 ते 18, या सगळ्यांमध्ये हिंदूचा उल्लेख नाही. उद्या जर हा प्रश्न पुढे आला की घटनेमध्ये हिंदूचा उल्लेख होता का, तर हा मुद्दा स्पष्ट होतो की होय, घटनेमध्ये हिंदू या शब्दाचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर हिंदू या शब्दामध्ये कुठले कुठले धर्म, शीख धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म हे अन्वयार्थाने समाविष्ट आहेत. म्हणजे इंटरप्रिटेशन करताना त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. परंतु नेमका हिंदू हा धर्म आहे, जीवन पद्धती आहे, हे तुमच्या विवेकावर सोपवलेलं आहे. हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि जेव्हा आपण विवेक आणि सतत विवेक बुद्धीचा विचार करतो तेव्हा सर्व प्रकारचे विचार प्रवाह, सर्व प्रकारची मतांतर एकत्र घेऊन कालानुरूप जे पुढे जात असतं त्याला आम्ही संस्कृती म्हणतो. अशी संस्कृती आचरणाचे नियम सांगणारं जे काही असेल त्याला आम्ही धर्म म्हणतो. आणि तो धर्म आमच्या उत्पत्ती शास्त्राशी आपलं नातं सांगतो. हे सांगत असताना मला या ठिकाणी छोटासा उल्लेख असा करावासा वाटेल की आपल्या बहुतेकांच्या वाचनात आलेलं पुस्तक आहे. शशी थरूर नावाचे फार विचारवंत लेखक, चांगला ग्रहस्थ आहे, ज्याचा अभ्यास फार दांडगा आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय की वाय आय एम हिंदू, मी हिंदू का आहे. आणि त्याच बरोबरीने किंबहुना त्याच्या आधी त्याहूनही जास्त अभ्यासू लेखक कांचा इलाह हे तेलंगणाचे आहेत. त्यांनी इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिलंय आणि त्याचं हेडिंग असं आहे की वाय आय एम नॉट हिंदू. आता हे दोन बुद्धिवंत बघितले तर एक म्हणतो की वाय आय एम हिंदू, त्यांनी हे सकारण पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रकारे त्यांनी प्रश्नही उपस्थित केला की मी हिंदू का आहे. कदाचित हे जे शीर्षक आहे पुस्तकाचं ते उपरोधाने ते लिहिलेलं नाही असा कधी कधी भास होतो ते पुस्तक वाचत असताना. परंतु कांचा इलाह यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे की वाय आय एम नॉट हिंदू, आणि ते पुस्तक लिहित असताना त्यांनी जी चर्चा त्याच्यामध्ये विशद केली की मी कुठल्या धर्माचा आहे हे कोण ठरवणार, तर माझे जे जिवंतपणीचे जीवनानुभव आहे ते जीवनानुभव धर्मशास्त्रात सांगितलेल्या व्युत्पत्ती शास्त्राच्या सिद्धांताला, प्रकटीकरणाच्या सिद्धांताला, आचरणाच्या सिद्धांताला कुठवर मॅच होतात, तर मला त्या धर्मतत्वांबद्दल, त्या सिद्धांतांबद्दल, त्या शास्त्रांबद्दल आदर वाटेल किंवा जिव्हाळा वाटेल, आस्था निर्माण होईल. अशी आस्था निर्माण होत नसताना माझ्यावर जर थोपवलं जात असेल की केवळ एका विशिष्ट जनजाती, विशिष्ट नाव, विशिष्ट प्रदेश, विशिष्ट संस्कृती, विशिष्ट दर्जा तिथे जन्माला आलेला आहे म्हणून तू हिंदू आहे, तर हे काही मला मान्य नाही. आणि कांचा इलाह याचं हे पुस्तक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मी धर्म या संकल्पनेवर मुंबई विद्यापीठात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जेव्हा जात असे, आणि आता या कोरोनामुळे ते बंद पडलंय, नाहीतर रेग्युलर ते क्लासेस शनिवार रविवारी व्हायचे, तेव्हा मी ह्या पुस्तकाचा उल्लेख आवर्जून तिथे करायचो. आणि हे उदाहरण सांगताना मी चर्वाक मुनीचं उदाहरण विशद करायचो की चर्वाक मुनी यांनी सगळी धर्मतत्व, सगळे तुमचे सिद्धांत उडवून लावले होते, पण तरीही तो विद्रोही असून सुद्धा त्याला आम्ही ऋषीचा दर्जा दिलेला आहे, त्याला मुनित्व दिलेलं आहे. कारण आमच्याशी मतभेद असणारा माणूस असणं म्हणजे काही गुन्हा नाही. परंतु आज आम्ही ज्या पद्धतीनं हे सगळं बघतोय त्याच्यात असं दिसतंय की धर्म हा दिवसेंदिवस असहिष्णू होत चाललेला आहे. सहिष्णुता हा खरा धर्माचा चेहरा असला पाहिजे. तो न राहता या 25 अनुच्छेद जो आहे घटनेचा त्याच्यामध्ये सुद्धा या सहिष्णुतेची जाणीव आपल्याला वारंवार करून दिलेली आहे की धर्म आचरणाशी निगडीत जे निर्बंध लावलेले आहे त्या निर्बंधामध्ये राजनैतिक, अन्य धार्मिकेतर, सामाजिक कल्याण आणि सुधारणा या सगळ्या गोष्टी आपण
इतर समावेशक बाबी लक्षात घेऊनच धर्म आचरणाच्या पद्धती ठेवलेल्या आहे. आणि अशा आचरणाच्या पद्धती एखाद्याला मान्य नसतील, कांच्या इलासारखा माणूस म्हणत असेल की माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की वाय आय एम हिंदू. आणि बरोबर आहे, कांच्या इलाहाचं जे परसेप्शन आहे ते परसेप्शन जर युपी मधल्या हाथरस येथे राहणाऱ्या मनीषा वाल्मिकीच्या कुटुंबियांना जाऊन विचारलं की तुम्हाला काय वाटतं, या प्रश्नाचं उत्तर काय आहे की वाय आय एम हिंदू और वाय आय एम नॉट हिंदू, शशी थरूर आणि कांचा इला हे दोन लेखक विचारवंत जर आपण त्या सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या माणसासमोर उभे केले तर तो कुठे झुकतं माप देईल? तो काय म्हणेल की हे दोन आपल्या आपल्या जागी ठीक असतील, पण माझा जीवन अनुभव असं सांगतो की माझ्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण झालाय की वाय आय एम हिंदू. आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जी देणगी आपल्याला या अनुच्छेद 25 राज्यघटनेने दिलेली आहे की सत्सद विवेक बुद्धी. तुमचा विवेक तुम्हाला काय सांगतो, तुमची बुद्धी तुम्हाला काय सांगते, त्या बुद्धी नुरूप जे अनुभव तुम्हाला जीवनात प्राप्त झालेले आहे ते अनुभव तुमच्याशी काय बोलतात, आणि त्या अनुभवावरून जे अनुमान निघतं त्याच्यावरून जीवनाचं अंतिम सत्य काय निर्गमित होतं, कुठलं सत्य तुमच्या डोळ्यासमोर येतं. तर तुम्हाला असं समजेल ह्या जीवनाला काहीतरी अर्थ देणारी जी तत्व आहे त्या तत्वातून ते सत्य निर्गमित झालं पाहिजे, ते बाहेर आलं पाहिजे. आणि असं होत असेल तरच आम्ही आमचं जीवन यशस्वीरित्या जगलो, किंबहुना आमच्या मानवी जीवनाला आम्ही या भूतलावर न्याय दिला असं होईल. आणि हा न्याय देत असताना सगळ्यात महत्वाचा शब्द परत परत सांगतो, सत सत विवेक बुद्धी ही पाहिजेच पाहिजे. आता हे सगळं पारायण आणि आपण हे सगळं करतोय, सत्सद विवेक बुद्धी आणि हे सगळं, आणि हे मी कालपासून टीव्हीवर बघतोय नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे जो सामना रंगलेला, अख्ख्या महाराष्ट्रामधले जे गदारोळ उठलेला आहे, कुठं दंगली झालेल्या आहेत, कुठं अटकेची कारवाई झालेली आहे, कुठं पोलीस बांधवांची त्रेधा तिरपट आहे, लोकांना सांभाळता सांभाळता हे सगळं पाहताना मन विषण्ण होतं थोडं. आणि मग विषण्णतेतून कबीर आठवतो की अंधार पांघरुणी जग शांत झोपले, घेऊन एक थारी गातो कबीर दोहे. जरी अंधार असेल आणि सगळे निवांत या अपूची गोळी घातलेल्या जगामध्ये ती नशा घेऊन, ती झिंग घेऊन धर्माची शांतपणे झोपले असतील, तरीही कोणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा, शाहू महाराजांसारखा, फुल्यांसारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हा कालानुरूप एक होत असतो आणि तो परमसत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता याच्यामध्ये आंबेडकरांनी या घटना समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीचं काम बघत असताना जी जे 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 कार्य केलेलं आहे, अतुलनीय असं कार्य केलेलं आहे. हा समतोल बघा, बुद्धिवंतांमध्ये, विचारवंतांमध्ये कुठला समतोल असावा, पण राजकारण या क्षेत्रातून ज्यांना घटनेचा खरा अभ्यास पाहिजे त्या क्षेत्रामधून खासदार आमदारांना ही घटना त्यांनी कोळून प्यायली पाहिजे, त्या लोकांकडून ही अपेक्षाच करू नये का, अशी परिस्थिती आज निर्माण झाली. दूर दूर पर्यंत विवेकाशी, जीवन तत्वांशी, जीवनानुभवांशी आणि लोककल्याणाशी ज्यांचा संबंध नाही असे लोक जेव्हा राजकारणात जातात आणि घटनेच्या प्रगतानुसार त्यांना राजकारणात पाठवणारे आम्हीच असतो, कारण आम्ही सर्व भारताचे लोक, जनगण मन, त्याच्यातूनच आम्ही अधिनायक आमचे निर्माण करतो. तर कुठेतरी मला वाटतं हे सगळं या परिप्रेक्षामध्ये जर बघितलं, घटनेत उद्धृत केलेल्या मानवी तत्वांमध्ये, धर्म स्वातंत्र्याच्या नावाखालच्या मानवी तत्वांमध्ये आणि आज चाललेल्या रणधुमाळीच्या परिस्थितीमध्ये, तर आपल्याला असं दिसतं की आपला जो जगण्याचा अंतरात्मा आहे सत्सद्विवेक, तोच आम्ही हरवून बसलेलो आहे. कोणी उठतं, काही बोलतं, कोणी कशाचंही वक्तव्य करतं, आणि काही दिवसापूर्वीची त्यांची वक्तव्य आहे का, नंतरची त्यांची वक्तव्य आहे का, की जो माणूस बीजेपीला गुंडांचा पक्ष म्हणत होतो आता बीजेपी मध्ये गेल्यामुळे तीच वृत्ती ठेवतो आहे. आणि सगळ्यात वाईट असं आहे की एकेकाळी बीजेपी आणि शिवसेना हे दोघेही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे पक्ष होते, आणि आज हे दोघे आपसामध्ये असे झगडत आहेत की एकाने दुसऱ्याला काहीतरी कोंबडीवरून उपमा दिली, आणि हे सगळं पाहणार कितीतरी टीव्ही चॅनलवर एवढ्या कोंबड्या बघितल्या
कालपासून अरे एवढ्या कोंबड्या कुठून आल्या विचार केला तर ह्या कोंबड्यांचं काय राजकारण आहे. तर माझ्या मनात असा एक विचार आला की हिंदुत्वाची कास धरून जेव्हा दोघेही या देशात मुसलमानांच्या विरुद्ध दंगली घडवून आणत होते, हेच मुसलमान आता दोन हिंदूंच्या गुटामध्ये चाललेल्या दंगली आनंदाने बघत आहे आणि त्या दंगलीसाठी लागणाऱ्या कोंबड्या पुरवत आहेत. ही अधोगती आहे, ही सामाजिक अधोगती आहे, ही आमची सांस्कृतिक अधोगती आहे, ही आमची संविधानात्मक अधोगती आहे. नाही तर कायदा हा सर्वांसाठी समान आहे. समान ऍक्शन कायद्यामध्ये हे सगळ्यांवरती होऊ शकते. आपल्याकडे घटनेच्या तरतुदीनुसार ज्या अमेंडमेंट झाल्या त्याच्यामध्ये फक्त राष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टर यांना काही इम्युनिटीज फार पूर्वी आपण घटना दुरुस्ती करून दिलेल्या आहेत. तशा इम्युनिटीज कुठल्याही मंत्र्याला नाही. मंत्री हा जर रस्त्यावर उतरून गुन्हा करत असेल, गैरकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याच्यावर कृती ही होणारच. त्याच्यामुळं राणेने केलेली कृती ही जर गुन्हेगारी स्वरूपाची असतील, प्रक्षोभकता निर्माण करणारी असतील, डोकी भडकवून दंगल माजवणारी असतील, त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत असेल, अशा प्रकारची ही कृती असेल तर ते त्यांच्या वक्तव्यातून झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यासाठी जबाबदार धरून जी कृती कायदेशीर त्यांच्यावर झालेली आहे ती योग्य आहे. मंत्री म्हणून त्यांना कुठली इम्युनिटी याच्यामध्ये असेल किंवा कुठलं कवच असेल अशा भ्रमात कुणी राहू नये. दुसरं असं आहे की त्यांना जे अटक झाली तर त्यांना शासकीय वाहनात नेलं पाहिजे होतं. असा कुठलाही अटके बाबतीतचा सिद्धांत किंवा नियम तुम्हाला सीआरपीसी मध्ये दिसत नाही. सीआरपीसी मध्ये अटक ही शब्दांनी होऊ शकते, सीआरपीसी मध्ये अटक ही हाताने धरून होऊ शकते, सीआरपीसी मध्ये अटक ही बेड्या टाकून होऊ शकते आणि सीआरपीसी मध्ये अटक ही वाहनाच्या सिलेक्शन वरूनही होऊ शकते. त्याच्यामध्ये पोलिसांवर असे निर्बंध कायद्याने लावलेले नाहीत की अमुकच वाहनातून नेलं पाहिजे किंवा तमुकच वाहनातून नेलं पाहिजे. त्याच्यामुळे पोलिसांनी केलेली कृती या ठिकाणी योग्य आहे. आणि पहिला काय प्रश्न विचारला होता? सुद्धा सर, घटनेने संविधानिक पदावर असताना केलेली कारवाई योग्य आहे का त्यांच्यासाठी? हा याच्याविषयी न्याय निवाडा म्हणजे एवढ्या तात्काळ पद्धतीने जे काही कोर्टाने एवढ्या तात्काळ त्यांना सुटका केली. तर एकदा माणूस अटक झाला की 24 तासामध्ये त्याला, आपण अनुच्छेद 22 मध्ये बघितलं की 24 तासामध्ये त्याला मॅजिस्ट्रेट समोर नेण्याचं बंधन हे पोलिसांवर आहे. हे जे 24 तास आहे या 24 तासामध्ये नेमकं काय होतं की अटक झाल्या क्षणी कुठल्याही आरोपीला जामीन घेण्याचा हक्क प्राप्त होतो. तो आपल्या जामिनासाठी अर्ज करू शकतो आणि असा जामीन जर गुन्हा लहानसा असेल तर पोलिसही देऊ शकतात. असा जामीन थोडासा त्यापेक्षा वरच्या पट्टीतला गुन्हा असेल तर त्यासाठी मॅजिस्ट्रेटकडे जाण्याची त्यांना मुभा आहे. म्हणून आपल्याकडे ज्युडिशियरी जी आहे ही 24 तास, जसं पोलीस स्टेशन हे 24 तास कार्यरत असणारं प्रशासकीय युनिट आहे तसंच ज्युडिशियरी सुद्धा 24 तास कार्यरत असलेली अंमल असतो. तो मॅजिस्ट्रेट आपल्या कक्षेखाली असे जामीन देऊ शकतो. म्हणून त्यांना जो जामीन मिळालेला आहे तो त्यांचा हक्क म्हणून त्यांना जामीन मिळालेला आहे. आणि गुन्हा जामीन पात्र आहे की नाही, हा याच्या जामीन द्यायचा की नाही हे सर्व न्यायालयीन निर्णय असतात. त्याच्यामध्ये एक असं सांगतोय की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य याच्या अधीन राहून प्रत्येक धार्मिक संप्रदायात अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, धार्मिक संप्रदाय मग तो धर्म असेल किंवा पंथ असेल, त्या सर्व किंवा त्याच्या कुठल्याही गटामध्ये एखादा गट जो अमुक धार्मिक संस्थेची संलग्न आहे त्या गटाला सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा होणार नाही, नीतिमत्तेला आणि आरोग्याला. इथे ही नीतिमत्ता परत तुमचा विवेक उद्धृत करतं की विवेकानुसार तुम्ही वागलं पाहिजे. अविवेकी वागून तुम्ही चालणार नाही, अघोरी पद्धतीचा अवलंब करून चालणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला तेव्हा ही एक बिरुदावली होती की श्रद्धा याचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे, पण श्रद्धा ही तुमची व्यक्तिगत आणि जो कोण तुमचा निर्माता असेल, देव असेल त्याच्याबद्दलच्या श्रद्धेचं आहे. पण तुमची श्रद्धा जर चुकीच्या मार्गाने व्यवहार, उदीम, व्यापार आणि पैसे मिळवण्याचा धंदा होत असेल
तर तिचं रूपांतर अंधश्रद्धेत केलेलं आहे आणि अंधश्रद्धे विरुद्ध कायदा केलेला आहे. या ठिकाणी जे स्वातंत्र्य दिलेली आहे ती 4 प्रकारची आहे. पहिला आहे धार्मिक व धर्मदायी प्रयोजनाकरता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालविणे. स्वखर्चाने चालविण्याचं हे स्वातंत्र्य आपण धार्मिक संस्थांना दिलेलं आहे आणि त्यासाठी संस्थांनी प्रयोजनासाठी संस्थांची स्थापना ते करू शकतात. स्वतंत्र असाल. जी काही तुमची मॅनेजिंग कमिटी असेल, बॉडी असेल, तिने केलेले ठराव किंवा ठरवून दिलेले नियम त्याप्रमाणे त्याचं नियमन तुम्ही करू शकता. तिसरं दिलेलं आहे जंगम स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा. हा जो मालमत्तेचा हक्क आपण पुढे 31 मध्ये त्याचे काही दिशा आणि दशा बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा हक्क महत्वाचा आहे की धर्म संस्थांना, धार्मिक संप्रदायाला जंगम स्थावर मालमत्ता स्वतःच्या मालकीची ठेवण्याचा हक्क दिलेला आहे. मला आठवतं काही बहुतेक जे शेअर मार्केटमध्ये काम करणारे मारवाडी आहेत किंवा कंपन्यांचे मोठे धंदेवाईक बिझनेसमॅन लोक आहेत, डायटी इज वन ऑफ द पर्सन, म्हणजे देव याला एक माणूस म्हणून संबोधलेला आहे, व्यक्ती म्हणून संबोधलेला आहे आणि तोही पार्टनर असतो. अनेक बिझनेसेस मध्ये देव पार्टनर आहे आणि देवाला मग त्याचा शेअर मिळतो, त्याचा प्रॉफिट मिळतो, लॉस आला तर तो पण सहन करावा लागतो आणि डायटी इज द पार्टनर असा तो कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मालमत्तेचं जे चौथ्या याच्यात दिलेलं आहे कायद्यानुसार अशा मालमत्तेचं प्रशासन करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. म्हणजे जिथे धर्म स्वातंत्र्य नुसतं नावाला न देता ते धर्म स्वातंत्र्य कसं नियमित केलेलं आहे, त्या धर्म स्वातंत्र्यावर कसं प्रक्रियात्मक प्रोसेस या ठिकाणी केलेली आहे ती आपण बघण्यासारखी आहे. आणि चौथी जी सवलत आहे त्याच्यामध्ये असं म्हणते की कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, बघा, अशा मालमत्तेचं नियमन करण्याचा किंवा अशा मालमत्तेचं नियंत्रण करण्याचा, मॅनेजमेंट करण्याचा असं वगैरे शब्द वापरला नाही, अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा. म्हणजे त्या मालमत्तेवर हुकून तुम्हाला प्रशासन करावं लागतं. हा शब्द एवढ्यासाठी महत्वाचा आहे की जेव्हा प्रशासन करण्याची जबाबदारी धर्मसंस्थांवर येते तेव्हा धर्मसंस्थांना आपले घटनात्मक नियम तयार करावे लागतात आणि नियम तयार केले की त्याला रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर एक प्रशासकीय दर्जा प्राप्त होतो आणि त्या नियमानुसारच त्या धर्मसंस्थेना किंवा धार्मिक संप्रदायाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट, तिचा नियमन, तिचा विनियोग हे सगळं त्या नियमानुसार करावं लागतं. अर्थात त्याच्यावर अंकुश असतो तो चॅरिटी कमिशनरचा. एखाद्या धर्मसंस्थेने गैरनियमन केलं असेल तर चॅरिटी कमिशनर नोटीस पाठवून त्यांना एक्सप्लेनेशन विचारू शकतो की तुम्ही तुमच्या घटनेमध्ये हे अशा प्रकारची तरतूद केलेली आहे का, तरच तुम्हाला हे करता येईल. बऱ्याचशा धार्मिक संस्था ह्या कर्ज घेतात, बऱ्याचशा धार्मिक संस्था हे मालमत्तेचे व्यवहार करतात, त्या व्यवहारावर सुद्धा चॅरिटी कमिशनची परवानगी आवश्यक असते. हा अर्थ आहे प्रशासन या शब्दाचा. म्हणजे घटनेमध्ये खरोखर काही काही शब्द आणि काही काही गोष्टी ज्या दिलेल्या आहेत ना त्या मनापासून अभ्यासण्यासारख्या आहेत, त्या आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. 27वा अगदी एका ओळीचा आहे की एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याचे स्वातंत्र्य, सक्ती नाही. तुम्हाला अशा धार्मिक संस्था, तुम्ही एका धर्माचे आहात म्हणून तुम्ही त्याला कर दिला पाहिजे असं काही बंधन तुमच्यावर नाही आहे. कर द्यायचा, देणगी द्यायची, डोनेशन द्यायचं की नाही द्यायचं हे सर्वस्वी स्वातंत्र्य तुम्हाला प्रदान केलेलं आहे. हा 27वा एवढ्यासाठी महत्वाचा आहे की खूप लोक सांगतात आपण सोशल मीडियावर, खरे हिंदू असाल तर या बाबतीमध्ये लक्ष घालून काहीतरी आपल्या खिशाला हात लावा आणि दान द्या, खरे मुसलमान असाल, खरे बुद्ध असाल तर असं. ही जी हातकाठी देणं आहे ती गैरकायदेशीर आहे. तो त्या धर्माचा जरी असला तरी त्या धर्माला आर्थिक मदत केलीच पाहिजे किंवा बाकी दुसऱ्या काही श्रमदानाचे वगैरे याच्यातून त्यांनी मदत केली मदत द्यायची की नाही याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला या 27 अनुच्छेदाने दिलेलं आहे. 28वा जो अनुच्छेद आहे तो या ठिकाणी असं म्हणतो की
विकसित शैक्षणिक संस्थात म्हणजे काही विशिष्ट शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य इथेही सक्ती नाही, लक्षात घ्या. याही अनुच्छेदामध्ये सक्ती नाही. तुम्ही कुठल्या धार्मिक संस्थांमध्ये, कुठल्या धर्माचं शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जावं किंवा जाऊ नये हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. पूर्णतः पहिलं असं म्हणतं की पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. हा प्रश्न मदरसाचा आहे. इथे जर मदरसा हा सरकारने आपल्या प्रशासनामध्ये चालवण्यासाठी घेतला असेल तर सरकारचं प्रशासन आलं किंवा सरकारचा निधी त्या ठिकाणी आला, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला धर्माचं शिक्षण देता येणार नाही. आज मदरशांमध्ये ज्या मदरशांमध्ये फक्त आणि फक्त कुराण पठण केलं जातं, त्यांची हफीजी केली जाते. कुराण ज्याचं पूर्ण पाठ असतं मुकद्दर त्याला हाफिज म्हणतात, त्याच्यातून हाफिज निर्माण केले जातात. असा जर प्रकार असेल तर राज्याने जर अशा मदरशांना नियंत्रित करायचं ठरवलं म्हणजे त्याच्यावर राज्याचं प्रशासन किंवा राज्याची आर्थिक मदत जर असेल, राज्याच्या कुठल्याही निधीतून असा पैसा दिला असेल, तो मग शैक्षणिक संस्थेत असो, धार्मिक संस्थेत असो किंवा धर्म आणि शिक्षण याची सरमिसळ करून चालणाऱ्या संस्थेत असो, त्या संस्थेला त्यांच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये, शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये धर्माचं शिक्षण देता येणार नाही. हे या प्रकारे राज्याने किंवा घटनेने राज्यावर अंकुश लावलेला आहे की तू धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे तुला हे असं करता येणार नाही. मला आठवतं विनोद तावडे जेव्हा शिक्षण मंत्री होते, कुठल्या तरी एका संस्थेला गीतेचं पुस्तक त्यांनी शाळांमध्ये 10वी-11वीच्या विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी म्हणून एक लेटर दिलं होतं. त्याच्यावरून भरा मोठा गदारोळ उठलेला आहे की उद्या गीतेचं पुस्तक दिलेलं आहे शाळा कॉलेजांमध्ये, परवा बायबलचं, परवा कुराणाचं पुस्तकांच्या प्रती सुद्धा लोक मागतील. त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला. तर ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे की राज्य या संकल्पनेला धर्म लागू पडत नाही. दुसरं असं म्हटलंय की ज्या शैक्षणिक संस्थेचे प्रशासन राज्याकडून केले जात असेल परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दाननिधी किंवा न्यास या खालीच ती स्थापन झालेली असेल, तिला खंड 1 मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. म्हणजे अशी शैक्षणिक संस्था जिचं प्रशासन राज्याकडून केलं जातं परंतु त्या धार्मिक संस्थेच्या घटनेमध्ये त्यांनी धार्मिक शिक्षण देणं आणि त्यासाठी दाननिधी उपलब्ध असणं अशी जर तरतूद असेल आणि अशी धर्मसंस्था, सहसा अशी धर्मसंस्था शासन दरबारी मान्यता मिळत नाही, पण जर अशा संस्थेला मान्यता दिली गेली असेल तर अशा संस्थेवरती निर्बंध लावून त्यांना अनिर्बंध असे अधिकार नाही, परंतु कलम 1 ची म्हणजे अनुच्छेद 28 समभाग 1 ची जी अट आहे ती यांना लागू पडणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल मग समभाग 2 अनुच्छेद 28 मध्ये त्यांना मुभा दिलेली आहे का? तर मुभा दिलेली नाही आहे. त्या मुभेवर निर्बंध लावण्याचे अधिकार शासना राहण्यास त्या व्यक्तीची किंवा पालकाची संमती आवश्यक. बिना संमती कुणालाही धार्मिक शिक्षण सक्तीचे केले जाणार नाही. आता हे समभाग 2 वरच समभाग 3 अवलंबून आहे की अशा संस्था ज्या संस्थेमध्ये शिक्षण आहे आणि धार्मिक शिक्षणही समाविष्ट आहे. धार्मिक शिक्षण म्हणजे एखाद्या वेळी प्रार्थना, एखाद्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या ज्या समभाग 2 अनुच्छेद 28 मधल्या संस्था आहे त्या संस्थांमध्ये आता व्यक्तींचं काय, कारण राज्यावर निर्बंध काय, राज्य धर्मनिरपेक्ष आहे, तुम्हाला असं काही करता येणार नाही, पण व्यक्तींचं काय, अशी काही एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये व्यक्तीला आपल्या मनाने निर्णय घ्यायचे आहे, त्या संस्थेला सरकारचे एड मिळतं, सरकारचं प्रशासन आहे, पण अशा संस्थेमध्ये व्यक्तीने जावं की नाही हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माच्या शिक्षणाची प्रणाली असेल तर तिथे हिंदूंनी जावं की नाही, शिखांनी जावं की नाही, मुसलमानांनी जावं की नाही, असे काही निर्बंध कुठे लावलेले नाही आहे. किंबहुना हे स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्याच्या नावाखाली
सगळ्या व्यक्तींना, सगळ्या नागरिकांना प्रदान केलेलं आहे की ते तुमचं तुम्ही निवड करू शकता. अशा शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही स्वतः आपलं निर्णय घेऊन शिक्षण घेऊ शकता किंवा तुमच्या मुलांना तसं शिक्षण देऊ शकता. मुलांचं जर शिक्षण द्यायचं झालं तर त्यांनी या धर्मसंस्थेमध्ये किंवा या शिक्षण संस्थेमध्ये धर्माचं शिक्षण दिलं जातं, याचा न्यायनिवाडा कोणी करायचा तर तो पालकांनी करायचा. अशा वेळी पालकांची संमती आवश्यक असणार आहे. पालक असं म्हणू शकत नाही की मी ऍडमिशन घेतली माझ्या मुलाची, माझ्या मुलीची, त्यावेळी मला हे समजलं नव्हतं, त्या असं असं धर्माचं शिक्षण देणार आहे आणि आता धर्माचं शिक्षण देतात तर त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. तर तुम्ही ती संमती दिलेली आहे म्हणून शाळांच्या ऍडमिशन फॉर्म मध्ये पालकांची संमती हा विशेष कॉलम दिलेला असतो आणि शाळांवर ज्या पर्टिक्युलरली या समभाग 2 समभाग 3 अनुच्छेद 28च्या त्याच्यामध्ये ज्या शाळा कॅटेगराईज होतात त्या शाळांच्या ऍडमिशन फॉर्मवर हे सगळं विशद केलेलं असतं की जे धर्माचं शिक्षण असेल ते कुठल्या प्रकारचं असेल, कुठल्या लेवलला असेल, नुसतं प्रार्थना असेल की परत नंतर आम्ही काही त्यांना दुसरं काही धर्माचं शिक्षण देत आहोत असं असेल, याच्यावर निर्बंध लावलेले आहे. शक्य तितके शासनाने तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य घटनेभर हुकूम प्रदान करण्यात मुभा दिलेली आहे. पण त्याच वेळी हे धर्म स्वातंत्र्य राज्यावर असं बंधन निर्माण करू नये की राज्य धार्मिक व्हावं. त्याचप्रमाणे हे धर्म स्वातंत्र्य कुठल्या व्यक्तीवरही निर्बंध निर्माण करू नये की तू अमुकच धर्माचं आचरण केलं पाहिजे. हा या सगळ्या अनुच्छेद 28चा अर्थ आहे की धर्माचं स्वातंत्र्य देत असताना किती मोठी सर्कस, केवढी मोठी कसरत या ठिकाणी घटनाकारांना करावी लागली आहे की तुमच्या श्रद्धा, तुमच्या उपासना, तुमच्या विश्वासाचे जे नियमन आहे व विचार आहे ते अबाधित ठेवायचे. त्याचप्रमाणे तुमचं व्यवहारिक जीवन, तुमचं शैक्षणिक जीवन, तुमचं सांस्कृतिक जीवन कसं व्यतीत होईल त्याही बद्दल नियमन करून द्यायचं. असं या 4 अनुच्छेदाचं आपण जर बघितलं 25, 26, 27 आणि 28 तर एकंदर असा भाग दिसतो. आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की राज्य धर्म निरपेक्ष आहे असं म्हणतात, व्यक्ती धर्म सापेक्ष आहे असं म्हणतात. मग या ठिकाणी काही काही आमच्या आदिवासी बांधवांचं सक्तीने धर्मांतरण केलं जातं. दर 4-6 महिन्याला आपल्याला वर्तमानपत्रातून झळकणारे मथळे बघायला मिळतात की अमुक ठिकाणी धर्माचं सक्तीने आचरण, सक्तीने एका धर्मियाचं धर्मांतरण. हा प्रकार मी युनोला आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी असताना कोसोव मध्ये बघितला होता की ज्या ठिकाणी जे शरणार्थी रेफ्युजीज सेकंड वर्ल्ड वॉर मधले तुर्कस्तानच्या वाट्याला आले आणि तुर्कस्तानने त्यांना आश्रय दिला, तर आम्ही तुम्हाला आश्रय देतो म्हणून तुम्ही आमच्या ख्रिश्चन धर्माचं पालन करा. आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हे ख्रिश्चन झाले आणि त्यातून सरेबिया आणि अल्बेनिया हे देश 2 निर्माण होऊन त्यांच्यात ज्या रणधुमाळी सुरू झाल्या, वंशविच्छेद सुरू झाला, त्यातून कोसोवो या नव्या राष्ट्राची निर्मिती युनायटेड नेशनने त्यावेळी केली होती. असे प्रकार भारतामध्ये लागू पडत नाही का? तर तुम्ही आमचे उत्तरेकडची, पूर्व उत्तरेकडची राज्य बघितली तर त्या ठिकाणी असे प्रकार होऊ शकतात. दारासिंग नावाचा आरोपी ज्यांनी एका ऑस्ट्रेलियन जोडप्याला रॉकेल ओतून त्यांच्या कारसह लहान मुलीसह जिवंत जाळलं होतं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली नंतर त्या केसमध्ये. हे प्रकार आपण बघत असतो की ख्रिश्चन पादरी लोक येऊन या ठिकाणी आमच्या मुलांचं धर्मांतर करतात. आता माझ्या समोर इथे एक मानवीय प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून सत्सद विवेक बुद्धी या संपूर्ण चॅप्टरचा जो गाभा आहे तो पुन्हा उद्धृत करावा असं वाटतो की ज्या माणसाला त्याची जात कुठली आहे, त्याचा धर्म कुठला आहे काहीच माहिती नाही, असा डोंगर दोऱ्या खोऱ्यामध्ये राहणारा अंदमानचा आदिवासी आहे किंवा आपल्याकडचा दुर्गम भागातला आदिवासी आहे ज्याला काहीच कळत नाही, तो काय बघेल की मला माझ्या जगण्याला आश्रय कोण देतो, मला अन्न कपडा वस्त्र निवारा कोण पुरवतो, हे पाहून तो जर म्हणत असेल की बाबा चला ठीक आहे मला काही बिघडत नाही एखादा धर्म मी स्वतःहून आचरण केलं तर, पण अशा धर्माचं किंबहुना असे गोरगरीब लोक आपल्या धर्मात येतील म्हणून जे लोक प्रयत्न करून धर्मसंस्था अशा दुर्गम भागामध्ये नेऊन त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या लाचारीचा फायदा घेऊन त्यांना एखाद्या विशिष्ट धर्माचे आचरण करण्यास भाग पाडत असतील तर हा मात्र कायद्याने गुन्हा होतो. म्हणून धर्मांतराविरोधी कायदा आपल्याकडे आहे. तुम्हाला असं सक्तीने कोणाचं धर्मांतरण करता येत नाही. याचाच अर्थ असा आहे की स्वखुशीने तुम्हाला करता येतं. जसं हेमा मालिनीशी लग्न करायचं होतं म्हणून धर्मेंद्रने
मुस्लिम धर्म स्वीकारला तेवढ्या पुरता फायद्यासाठी म्हणून, एक तकलादू तरतूद म्हणून त्याच्यातली अशा गोष्टी होतात. आता लव जिहाद हा जो कन्सेप्ट आहे आणि लव जिहाद वरती जो उहापोह तो सगळीकडे बोलल्या जातो, तोही आपण या ठिकाणी थोडासा बघितला पाहिजे. 2001 साली मी पोलीस खात्यामध्ये काम करत असताना मुंबईच्या इंटेलिजन्स SID डिपार्टमेंटकडे जेव्हा याच्याबद्दलची विचारणा झाली, तेव्हा अशा प्रकारचा लव जिहाद असं काही आहे का, असं प्रथम दर्शनी संशय निर्माण होतो, असा तो रिपोर्ट होता. आता हा संशय निर्माण होत असेल तर कारण एका धर्माचे मुलं दुसऱ्या धर्माच्या मुली शी लग्न करून त्यांचा धर्म बाटवण्याचा प्रकार करतात आहे म्हणून एका धर्माच्या लोकांनी चिडून जायचं, परंतु त्या रिपोर्ट प्रमाणे याच्यातली 95% अधिक प्रकरणं ही प्रेम प्रकरणं होती. प्रेम हा माणसाचा एक नैसर्गिक आविष्कार आहे आणि तो नैसर्गिक आविष्कार जगण्याचा त्याला कुठल्याही घटनेच्या पलीकडे हक्क आहे, किंबहुना घटनेने सुद्धा तो अतिशय ठळकपणे अधोरेखित केलेला आहे. म्हणून प्रेमातून जर असे विवाह होत असतील तर त्या प्रेम विवाहाला आपण लव जिहाद म्हणून प्रमाणाच्या बाहेर करतो की त्याच्यावरून दंगली भडकतात, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होते, हा माझ्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. आणि ते विशिष्टच ठिकाणी का होतं? तुम्हाला लव जिहाद हा कन्सेप्ट जेव्हा बीजेपीचे मोठमोठे नेते, काँग्रेसचे मोठमोठे नेते, चांगल्या पक्षाचे मोठमोठे पदाधिकारी यांच्या जावई सुनांमध्ये तुम्हाला जेव्हा आंतरधर्मीय विवाह झालेले दिसतात, तिथे तुम्हाला लव जिहाद दिसत नाही. उर्मिला मातोंडकर किंवा करीना कपूर ची लग्न बघितली, प्रेम प्रकरण बघितली, तिथे तुम्हाला लव जिहाद दिसत नाही. पण एखादा गोरगरीब, एखादा मध्यम कुटुंबीय, एखाद्या गावाखेड्यातला मुलगा मुलगीला लग्न करत असेल आणि त्या आंतरधर्मी असतील तर तिथे मात्र तुम्ही 5-50 लोक जाऊन दांडके घेऊन येऊन त्याचं डोकं फोडून त्याला रस्त्यावर हे करून आणि बाकीचे काय प्रकार. एक मध्यंतरी लैला नावाचा सिनेमा नेटफ्लिक्सवर आलेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा याचं फार विदारक चित्रण केलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता शेवटी महत्वाचं काय की सत्सद विवेक बुद्धी, माणसाला जगण्यासाठी आचरण करण्यासाठी माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. मानवतेच्या पलीकडे दुसरा धर्म कुठला मोठा नाही. महात्मा गांधींनी त्याच एका धर्माचं लालन पालन आयुष्यभर केलं, अहिंसेचं लालन पालन केलं आणि शेवटी त्याच्या नशिबी कशा प्रकारचा मृत्यू आला याचा जर विचार तुम्ही केला तर सत्सद विवेक आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना सांगत राहण्याची जी क्लुप्ती आहे ती आमच्या संविधानाने अधोरेखित केलेली आहे आणि हे ज्ञान तळागाळामध्ये जावं या एका उद्देशाने आमचं हे पारायण चालू आहे. पण अंधार पांघरुणी जग शांत झोपले, हे घेऊन एक तारी जातो कबीर दोये, असं होऊ नये. कारण इंटेलेक्च्युअल्स आणि बुद्धिवंत जे आहेत ते एका बाजूला पडले राहतील, बाकी आमचं काय आमचं चालू आहे, अशा प्रकारे जर समाज अचेतन मनस्थितीत राहिला तर हे काही चांगल्या भविष्याचं लक्षण नाही, एवढंच सांगतो. आणि आज इथे थांबतो. उद्या आपण सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क अनुच्छेद 19 आणि 30 हे बघणार आहोत. धन्यवाद.